शहरात जाऊन तुम्ही लाखो आणि करोडो मिळवाल, पण ह्या ग्रामीण भागातल्या माता भगिनीचा आशीर्वाद आज सदैव तुमच्या स्मरणात राहील अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपण चालू केलेलं कार्य ह्या सर्व कार्याला तुम्हाला ह्या विभागाचा आमदार त्या विभागाचे कार्यकर्ता नागरिक या नात्यानं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या हातून चांगलं सत्कार्य घडावं अशा तऱ्हेच्या इथल्या सर्व डॉक्टर्स व त्यांच्या सर्व टीमला इथं शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हे सहाय्यक अधीक्षक कळेकर सर मान्यवरांचे स्वागत करतो. आणि आजचा या कार्यक्रमासाठी आमदार साहेबांचा अनुभव वेळ या ठिकाणी लाभला. आणि कार्यक्रम संपण्याआधी आमदार साहेबांना फक्त 2 गोष्टी सांगायच्या होत्या. इथं आपल्याला कोविडच्या याच्यामध्ये एक ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी एक आपला आता इथं उपस्थित आहे, पण त्याची पुढे प्रोसिजर अजून काही झालेली नाही आहे. ती होणं अपेक्षित आहे किंवा तो प्लांट आपल्याला या कपॅसिटी छोटा कपॅसिटीचा इथं बसवायला जो प्लांट उचलतो म्हणजे दुसरा छोटा प्लांट तुम्हाला देतो म्हणजे की जे फाउंडेशन केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला देत आहे. मी म्हणजे ते फाउंडेशन बदलण्यासाठी सुद्धा जिल्हा नियोजित आणि आमदार पण निधी दिली, पण त्यांचं म्हणणं आहे की तो प्लांट मोठा आहे त्याची काय आवश्यकता आहे नाही ते आपण बदलू आणि तो तिकडं शिफ्ट करू लागतो आणि इथं आपण छोटासाठी आणि त्याप्रमाणे त्यांनी ती प्रोसिजर चालू केली. प्लांटचा तो विषय आता असा आहे. आणि दुसरा या जुन्या इमारतीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आमच्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स जे आहेत खूप दैनीय अवस्था आहे. PWD कडून आपण एक अंदाजपत्रक तयार करून घेतलेलं आहे. ते सर्वसाधारण 3,70,00,000 रुपये जर आपल्याला उपलब्ध झाले शासनाकडून तर सर्व मेडिकल ऑफिसर, डॉक्टर्स आणि या ठिकाणी राहणारे आपले सगळे क्वार्टर्सचे कर्मचारी आहेत त्यांची एक चांगली उत्तम दर्जाची त्यांना सुविधा इथं या ठिकाणी राहण्याची उपलब्ध होईल. मला चंदगडच्या नगरसेवकाने सर्व चंदगडच्या नागरिकांनी पुन्हा आमदार करावं तुम्हाला आणि आमच्या या प्रश्नांना आपल्या उत्तर ही अपेक्षा करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असते.